आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा नाहीये आणि तो पळून वगैरे नव्हता गेला प्लीज। तर मग काय हे जाणार आहे ते सरांना माहित होतं? ह्यांच्या जाण्यामागे सरपोतदार साहेबांचा हात होता का? हो काय बोलताय तुम्ही? असं काहीच नाहीये खरंच। सर तुम्ही गप्प का झाला? आणि स्वानंदी सोबत जो अतिप्रसंग झाला त्याच्यातील संशयित म्हणून तुमचं नाव होतं, त्याचा आणि तुम्ही लग्नातून पळून गेला याचा काही संबंध आहे का? सर तुमच्यावर पोलिसांनी संशय का घेतला होता? तुमचे वडील तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत का? सरपोतदार साहेब मीडियापासून काही लपवत आहे का? सर तुम्ही गप्प का आहात? महाराष्ट्राला उत्तर पाहिजे, काहीतरी बोला सर। नो कमेंट्स। सुजित सर, नो कमेंट्स म्हणून तुम्ही मीडियाला टाळताय आणि जनता फार हुशार आहे, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत आणि ती तुम्हाला आज द्यावीच लागतील। नाही दिलं उत्तर तर काय करणार? हा, जनतेला जर प्रश्न पडत असते ना तर उत्तर जनतेला देईन मी। जनतेच्या नावाखाली स्वतःच्या पोळ्या भाजू नका। सुजित कोण समजतो स्वतःला? सुजित सर बोलताना मी कळलं ना, तुला उत्तर देण्यासाठी बांधील नाहीये मी। सॉरी सरपोतदार साहेब, पत्रकारांशी पंगा हे फार महागात पडेल तुम्हाला। पाहिलं तुम्ही पत्रकारांच्या अंगावरती हात टाकून निघून गेलेत। सत्य किती बोचतं हे तुम्हाला दिसलंच असेल। नक्कीच काहीतरी हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत। डोकं दुखतंय। स्वानंदी, ए स्वानंदी! शालिनी मॅडम उठल्या वाटतं, मला हाका मारतायत। काय करू, जाऊ का? नाही पण ते बिल महत्वाचं आहे ना, आणि अशी संधी परत परत मिळणार नाही। हे बिल घ्यायलाच पाहिजे। आई ग, केवढं डोकं दुखतंय। सदा, किचू, कुठे गेले सगळे जण? स्वानंदी बहिरी झाली वाटतं ही। पाणी पण नाहीये। पाणी पण नाहीये ग्लास मध्ये। सेवा करतेय माझी। स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी! सिटी हॉस्पिटल गोरेगाव, हेच आहे ते बिल।